कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझविन शंभो मजकोन तारी। आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, कसे आहात? तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग आहे कालचा, म्हणजे महाशिवरात्रीचा, पण काल मी दिवसभर शूट केलं आणि व्हिडिओ काही रात्री टाकू शकली नाही, म्हणून मग मी आज तो व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर आम्ही दोघं चाललेलो आहोत आपले देवांचे देव महादेव यांचं दर्शन घ्यायला। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही खिचडी वगैरे खाऊन फराळ वगैरे करून आम्ही दोघंही निघालेलो आहोत दर्शनासाठी। आणि साक्षू काही येणार नाही, ती घरीच थांबणार आहे। इकडं मी सकाळचा थोडासा व्ह्यू दाखवते देवपूजेपासूनचा। तर साक्षून मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि देवपूजा करून घेतलेली आहे। भरपूर फुलं आहेत आमच्या दारात, त्याची फुलं वगैरे ठेवलेली आहेत। आणि ही आमची सुरेख अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, त्यांना मस्त असे हे हार घातलेले आहेत, नवीनच आणले होते। आणि साक्षू म्हणते मला तुझ्यासारखी रांगोळी जमत नाही फुलांची। तर बघा किती छान काढली रांगोळी तिनं। तर रस्त्यातून येतानाचं काय व्हिडिओ मी काढलेला नाही, डायरेक्ट मंदिराजवळ आल्यानंतरचाच हा व्हिडिओ आहे। आणि संध्याकाळची वेळ आहे आणि पांडुरंगाची आरती सुरू आहे। तर तुम्ही बघू शकता खूप असा आवाज येत आहे आणि सगळे जे भक्त भाविक आहेत ना, ते मंदिराच्या अवतीभोवती उभा आहेत, कारण आरती सुरू आहे। आणि टाळ गजर सगळ्याचा आवाज येत आहे, घुमत आहे मंदिराच्या आजूबाजूनी। खूप छान वातावरण होतं, आल्हाददायक, एकदम मस्त असं प्रसन्न वाटत होतं। श्री रामकृष्ण हरी या गजराने सगळा मंदिर परिसर आणि मंदिर गजबजून गेलेलं होतं। अशा प्रकारची आरती एकदा आम्हाला सापडली होती। आम्ही मंदिरात बरोबर गेलो दर्शन घ्यायला आणि आरतीचं टायमिंग झालं होतं आणि त्यामुळं आम्हाला त्यावेळेसची आरती सापडलेली। खूप भारी वाटतं, एकदम असं हृदय भरून येतं। आणि श्रीरामकृष्ण हरीचं एकदम गजर वगैरे असतोय, टाळांचा गजर, खूप भारी वाटतं, मस्त वाटतं। आणि हे सगळं म्हणताना अख्ख्या जगाचा विसर पडतो, मन तल्लीन होऊन जातं, एवढं भारी वाटतं। 6:30च्या दरम्यान बहुतेक हे पांडुरंगाची आरती सुरू होती बरं का। आम्हाला थोडासा वेळच झाला आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं गर्दी जरा जादाच होती। तसं तर नेहमीच पांडुरंगाला गर्दी जास्त असतेच। आणि इथं मंदिर परिसरात भरपूर असे महादेवाची मंदिरं आहेत। तर तुम्हाला मी दाखवणंच आहे, इथं 1-2-3 मंदिरं आहेत महादेवाची। आणि आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला इथल्याच मंदिरात येतो। आरतीचं टायमिंग असल्यामुळे आत सोडलंही नसतं, म्हणून मग आम्ही म्हणलं नामदेव पायरीचं दर्शन घेऊन जावं, म्हणून आता साहेब निघालेत पुढं। तर आम्ही दोघांनीही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं मस्त असं आणि मग बाहेरून चोखामेळाचं दर्शन घेतलं। आणि मग आता आम्ही नदीला जावं की काय हा विचार करत होतो। म्हणजे नदीला तर जाणारच होतो आम्ही, पण त्यापूर्वी महादेवाचं दर्शन घेऊन जावं का आधी नदीला जावं हा विचार चालू होता। मग म्हटलं बघू पुढं जाऊन काय म्हणजे काय होते, गर्दी किती आहे काय बघावी आणि मग नदीला जावं। तर महादेवाच्या मंदिरापुढं पण भरपूर रांग होती मोठी, पण मग आम्ही म्हटलं आधी महादेवाचंच दर्शन घ्यावं आणि मग नंतर नदीला जावं। पांडुरंगाचं दर्शन घेऊन नदीला दर्शन घ्यायला जाताना डाव्या हाताला मल्लिकार्जुनचं मंदिर आहे। पहिल्यांदा म्हटलं मग महादेवाचंच दर्शन घ्यावं आणि जावं पुढं। मल्लिकार्जुन म्हणजेच महादेव, तर महादेवाला भरपूर सारी नावं आहेत। आज महाशिवरात्रीमुळं कुठल्याही मंदिराला जावा भरपूर गर्दी राहणारच होती, म्हणजे कुठल्याही महादेवाचं मंदिरात गर्दी भरपूर राहणार होती। तर इथंसुद्धा लाईन लागली होती। मग आम्ही रांगेत उभा राहिलो आहे, मी आणि साहेब। आता रांग जशी जशी पुढे जाईल तसं आम्हाला मग आमचा नंबरही जवळ येईल देवाचं दर्शन घेण्यासाठी। महाशिवरात्री म्हटलं की आठवणीचा पूर येतो नुसता मनात, कारण महाशिवरात्री ही आमच्यासाठी तशीच एक गोष्ट आहे, आमच्या भावंडांसाठी सगळ्या, त्याला कारणही तसंच आहे। आम्ही ज्यावेळेस लहान होतो, म्हणजे सगळीच भावंडं, म्हणजे मी सगळ्यात मोठी, त्यामुळं मी 7वी-8वीला असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाली सगळी। तर आम्हाला भरपूर असं देवाचं वेड होतं आणि आमच्या घराच्या पाठीमागं
महादेवाचं मंदिर बांधलं होतं, म्हणजे नुकतंच बांधलेलं होतं. आणि आम्हाला देवाचा नाद लागणं हेही कारण तेच आहे. कारण महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं भरपूर सारं असं हरिपाठ म्हणजे कथा वगैरे वाचल्या जायच्या, परत ग्रंथ वाचले जायचे, ओव्या असं भजन हे सगळं केलं जायचं. आणि आमचंही हळूहळू पाठांतर व्हायला लागलं. आम्हाला हरिपाठ पूर्ण सगळं येत होतं आमच्या चौघांनाही, आणि छान वाटायचं आणि बिनबगता म्हणायचो, त्यामुळं खूपच भारी वाटायचं. आणि महाशिवरात्री दिवशी तर रात्र पूर्ण जागरण केली जायची. आणि मग त्या दिवशी शिवलीला अमृत हा ग्रंथ वाचला जायचा. तर आळीपाळीनं जायचा नंबर येईल ते म्हणजे वाचायचे ग्रंथ, आम्ही पण वाचायचो. तसंच पिंडीला बेल व्हायचा, तांदूळ व्हायचे, हे असं सगळं विधी करायचो आम्ही. त्यामुळं खूपच छान वाटायचं आणि नंबर लागलेले असायचे, मी करणार की तू करणार. आणि सगळं वातावरण हे असं भक्तिमय होऊन जायचं आमच्या घराच्या आजूबाजूला. आम्ही तसं रानातच राहायचो, मग आमच्या वस्तीवर एकदम असं भक्तिमय वातावरण होऊन जायचं. आणि महाशिवरात्री दिवशी रात्रभर जागरण असल्यामुळं गावातली बरीच लोक यायची. मग ती कसं आमच्या घरी किंवा जे त्याच्या ओळखीनुसार जे त्याच्या घरी जायची, आणि तिथं मग आम्ही सगळी मिळून फराळ वगैरे करायचो. आम्ही मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केला होता. तर पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेतलं आणि मग नंतर शंकरच्या पिंडीचं दर्शन आम्ही घेतलं. बाहेरच्या बाजूलाही पिंड होती, मग तिथंही आम्ही पिंडीचं दर्शन घेतलं, नंतर नंदीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर आलो. आता महादेवाच्या पिंडीचं दर्शन वगैरे मस्त असं झालं होतं. आणि साहेबांनी विभीत वगैरे लावला होता. मला विभीत काय लावायला दिसलाच नाही, कुठं होता कुठं ठेवला होता ते मला काय माहीत नाही. साहेब बाहेर आल्यानंतर मला म्हटलं तू नाही लावला का, तर मी म्हटलं नाही लावला, मला दिसलाच नाही. मग मी पिंडीचा लावला होता थोडासा, पण ते काही दिसत नव्हतं. म्हणून मी काय केलं, साहेबांच्या कपाळाचा थोडासा घेतला आणि लावला माझ्या कपाळाला. मग आता आम्ही दोघं चाललो आहे नदीला. तर संध्याकाळच्या टायमिंगचा नदीचा अशा प्रकारचा व्ह्यू दिसतोय बघा. म्हणजे अंधार आहे सगळीकडं, लाईटी वगैरे आहेत पण एवढं स्पष्ट दिसत नाही. तर इथं पुंडलिकाचं मंदिर वगैरे आहे आणि ह्या बाजूला इस्कॉन मंदिर आहे, आणि त्या मंदिराची लाईट नदीपात्रात पाण्यात पडते आणि त्याच्यामुळे परावर्तित होऊन उजेड दिसतोय. तर अशा प्रकारे नदीचा व्ह्यू आहे आणि थोडेफार भाविक पण दिसत आहेत. संध्याकाळ झाली त्यामुळं अशा प्रकारे दिसते. संध्याकाळ म्हणजे खूप वेळ झाला नव्हता, तरी 7-7:30 वाजले असतील. तर आम्ही मंदिराकडे आता निघालो होतो. तर मंदिराकडे जाताना परत डाव्या बाजूला अगदी घाटाच्या थोडंसं पुढच्या बाजूला अजून एक महादेवाचं मंदिर आहे. इथं खूप मोठी पिंड आहे बघा, आणि नंदी पण खूप मोठा आहे. तर इथं पण म्हटलं जात जात आहे मंदिर, तर दर्शन घेऊन जावं म्हणून मग आम्ही इथं दर्शन घ्यायला आलो. कदाचित संध्याकाळ झाल्यामुळं इथं फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं आम्हाला लगेच दर्शन झालं. आता आमचं दर्शन वगैरे छान झालं होतं. मग आम्ही आता घराकडे निघालोय. खूप दिवसापासून आम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची होती, तर त्याला काही योगच येत नव्हता. दरवर्षी आमच्याकडे एक छोटी मूर्ती आहे, त्याचीच पूजा करायचो आम्ही शिवजयंतीला. पण यावर्षी म्हणलं मोठी मूर्ती घ्यावीच. तर खूप दिवसापासून विचार सुरू होता आणि बरोबर आजच योग आला आहे. म्हणजे योग बघा ना कसा आहे तो. तर आज आहे महाशिवरात्री. कधीही विचार केला नव्हता असा हा योगायोग जुळून आलेला आहे. कारण आता तुम्हीच बघा, छत्रपती शिवाजी महाराज होते, ते मोहिमेवर जाताना नेहमी आपल्या आराध्य देवतेचं म्हणजे महादेवाचं दर्शन घेऊन जयघोष करायचे की हर हर महादेव, आणि मगच कुठल्याही मोहिमेवर जायचे आणि ती मोहीम फत्ते करून यायची. तर चला तर मग त्यांच्या नावाने करूया एक जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही आलेलो आहोत देवदर्शन वगैरे करून मस्त असं, आणि आमच्या साक्षीबाई काय बघायला लागले आहेत बघा. बिग बॉस आलो तर ह्या मॅडम बसलेत बिग बॉस बघत बघा कशा आयुष्यमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.